त्यांचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सुरेखाताई नागरे माजी सभापती यांचा इथे त्यांचा प्रवेश झाल्यानंतर थोडंसं बाजूला लावा. भारत माता की सगळ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार टाळ्या वाजवून या प्रवेशाचं स्वागत करायचं. देवानंद बेलाची सगळे पवन ठाकरे भगवती जाधव देवती कमाले या सगळ्या स्वागत आहे. सगळे लावकरे गोकुळ ठाकरे सुरेश होळकर साधारणते मठाले विलास गायकवाड या सर्व शोभाताई भंगरे यांचे देखील या ठिकाणी स्वागत आहे. आदरणीय रविभाऊ आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे. बाकी सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आपण नाशिकमध्ये मोठा मेळावा घेऊन करणार आहोत. सर्वांचा प्रवेश झाला आहे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा त्यानंतर आदरणीय गिरीश महाजन यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांचा त्यानंतर बडगुजर साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपला मनोगत व्यक्त करावा. आदरणीय बडगुजर साहेब बडगुजर साहेबांना विनंती की त्यांनी कार्यकर्त्यांना शब्द द्यावा. आवाज कोणी करणार नाही. भारत माता की आज माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. माझा आदराने या ठिकाणी प्रवेश झाला. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकटमोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्याचं ते मार्ग काढतात आणि माझ्या मार्ग भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे. समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो. कोविड काळामध्ये 45 रक्तदान शिबिर घेऊन 2361 ऑर्डर हे मी सिव्हिल सर्जनला दिले. त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं. त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी ते काम केलं. परंतु अचानक व्यक्तीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी एक नागपूरचं एक उदाहरण देऊ शकतो, देऊ इच्छितो. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिलं. महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते 2010-11ची गोष्ट आहे.
20 का 25 कोटी रुपये महापालिकेला मिळतात, अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे. आणि भाऊ, आपण जे काम सांगाल, बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल, चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी तंतोतंत पालन करेन, निष्ठेने काम करेन. पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेल. पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नाची पराकाष्ठा करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीश भाई, त्याप्रमाणे सर्व पदाधिकारी, चव्हाण सर आणि बांधवांनी घडली. आता आपला प्रवेश झालेला आहे. आता इथून घरी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आपण अतिशय हाडामासाचे कार्यकर्ते आहात. एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि भाऊच्या पाठीमागे उभा राहिला. मी केवळ गरजूदारचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे. आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही. मग अशा ठिकाणी कशाला राहायचं. आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये आपला जो काही खाक्या आहे तो दाखवून देऊ. आणि निश्चितपणानं या महाराष्ट्राच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आपण निश्चितपणानं विजयी करू असं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन संकट मोदक मंत्री आपल्या मनोगत व्यक्त करतील अशी विनंती करतो. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, आमचे प्रभारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय नाना जनता दादा बडगुजर साहेब, दोन्ही आपले माजी महापौर अशोकजी मुतकडक, आमचे मित्र, आमच्या ताई नैनाताई, ज्या माजी महापौरच्या, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांच्यासोबत आलेले या ठिकाणी सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खूप गर्दी झालेली आहे. उकाडा खूप होतोय याची आपल्याला कल्पना आहे. जास्त वेळ आपल्या ठिकाणी घेणार नाही. बऱ्याच दिवसापासून बातम्या चाललेल्या होत्या, वर्तमानपत्रात होत्या, दूरदर्शनवर होत्या, प्रवेश कधी होणार. पण आज मला वाटतं तो दिवस या ठिकाणी आलेला आहे. सगळ्या अटकळ बाजूला करून सर्वांना विश्वासात घेऊन आपण सुधाकरजी बडगुजर, म्हणजे नाना, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आता आपल्या कल्पना आहे, निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समिती, नगरपालिका आहे आणि नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे. त्याची कल्पना तुम्हाला. आणि सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते. आणि आता किती करायचे. आपली बार 100 पार. मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे, आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा 3 आकडी संख्या जी आपली ती आता पार करणं अशक्य नाही. आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. नाशिकची जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी महापालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायच्या. आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. आधी
माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं, चव्हाण साहेबांनी सांगितलंय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण बघताय देशामध्ये कसं वारं वाहत आहे. काही लोक परवा दूरदर्शनवर म्हणत होते हा दलाल आहे, हा दलाली हो, पक्षासाठी मी दलाली करतो. ही पक्षाची दलाली, पक्ष मोठा करणं म्हणजे की दलाली नाहीये. पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे. आज अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत. पुन्हा सांगेल, अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत आणि त्यांना कळतंय की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण गेलो पाहिजे. ज्या पद्धतीने माननीय मोदीजींचं काम देशामध्ये चाललेलं आहे, देश विकासाच्या दृष्टीने बाजूला घोडदौड करतोय. या ठिकाणी राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य कशा पद्धतीने काम करतंय, कशा आपण पुढे चाललेलो आहे आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा माननीय मोदीजींवर आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींवर आहे, त्या शिंदे साहेब आहेत, या ठिकाणी दादा असतील, या सर्वांवर आपला विश्वास आहे. आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उरल्या सुरलेला कोणी राहायला तयार नाही. मी पुन्हा सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पवार साहेबांची उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल, आता लोकांचा विश्वास या पक्षावर राहिलेला नाही. आपण अजून पुढे बघा किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात, मी नुसतं नाशिक म्हणणार नाही, उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बडी मंडळी या पक्षामधली जी आहे ती आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्या वाट बघताय. आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे. मी शब्द दिलेला आहे वरती की सगळ्याच्या सगळ्या महापालिका, धुळ्याची असेल आपल्याकडे जाईल, बेळगावची असेल आपल्याकडे जाईल, नाशिकची आहे ती आपल्याकडे होती आणि आता नगर सुद्धा, चारीच्या चारी महापालिका आपल्याला एक हाती ताब्यात घ्यायच्या आहे. नाशिक मध्ये आपल्याला राज्यामध्ये उच्चांक करायचा आहे. जेवढे सदस्य आपल्या या ठिकाणी तेवढे कुठे महाराष्ट्र येणार नाही. बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब, आम्ही आपल्याला शब्द देतो की सर्वात मोठा नगरसेवकांना उच्चांक हा आकडा आम्ही नाशिक मधून महापालिकेतून तुम्हाला या ठिकाणी देऊ आणि सर्व जिल्हा परिषदला या सुद्धा एक हाती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ. एवढंच आपल्याला पत्रकी सांगतो. आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, प्रमुख नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून अभिनंदन करतो. आपण सगळे एक होऊन कुठेही दुनियेमध्ये भेदभाव न करता, कुणाचे उमेदवार न काढता आपण पक्ष म्हणून, संघटना म्हणून या ठिकाणी एकत्रितपणे काम करूया आणि पक्षाला पुढे नेण्यासाठी जे जे करावं लागेल ते सर्व आपण या ठिकाणी करूया. एवढंच आवाहन मी आपल्याला प्रसंगी करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागत करून मनोगत मार्गदर्शन द्यावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा जय हो. आज नाशिक या जिल्ह्यामध्ये आपण सर्व बडगुजर साहेब असतील आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो. आपण सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून या पक्षामध्ये प्रवेश केला. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी व महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आदरणीय गिरीश भाऊ, ही सर्व मंडळी आणि आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, तो विश्वास, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण मिळून कटिबद्ध राहूया. एवढंच या प्रसंगी सांगतो.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्याचे अशा चमत्कार त्यांनी घडवून आणला असे महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोफ आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भोगूरचे नगराध्यक्ष दीपकजी बनकोडे यांना श्रीयुत बावनकुळे साहेबांनी स्कार करून स्वागत केलेलं. भारत माता की जय. असं समजलं सर्व वाटतंय. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आज या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजनजी, आज जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी, अशोकराव मुस्तकरजी, नयनाताई घोलपजी, हर्षाताई बडगुजरजी, दिलीपजी दातीर, वंदनाताई बिरारी, अशोकजी सातबाई, शीतल भामरे, नंदिनी जाधव, मनोहरजी बोराडे, सुरेखा नागरे, देवानंद बिरारी, कैलासजी चुपडे, पवनजी मटाले, प्रमोदजी जाधव, निवृत्ती मगे, सीमाताई डावकर, गोकुळ नागरे, सुरेश होळकर, साधना गटारे, विलास गायकवाड, या ठिकाणी माननीय बलकवडेजी, दीपक बलकवडेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहे त्यापेक्षा चारपट त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या पक्ष प्रवेशाला आले आहे. खरं तर या ठिकाणी निवृत्ती लांबेजी आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आहेत. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालाय. देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजनजी, माननीय रवी चव्हाणजी, आम्ही सर्व आमच्या कोर ग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील, सुधाकरराव बडगुजर असतील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुजरजी, माननीय बबनराव घोलपजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल. खरं तर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आज माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचे निर्णय देवेंद्रजींनी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदार राहुल ढिकले येत आहे. या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने घेतला, मोदीजीच्या सरकारने घेतला आणि खरं तर कुठलाही पक्षप्रवेश जो होतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाकरता होतो. जेव्हा सुधाकरराव बडगुजर, बबनराव घोलपजी, माननीय गिरीश महाजनजी आमच्याशी बोलले तेव्हा
त्या ठिकाणी कुठलाही आशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजींच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्षप्रवेश केला. खरं तर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या, त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल. पण माननीय गिरीश भाऊने आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला. खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं. त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता थोडा उशीर झाला, कारण आरोडी कॅबिनेट चालली, मंत्रिमंडळाची बैठक चालली. आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती. पण तेवढीच गर्दी बाहेर आहे. कार्यकर्त्यांना एवढे कार्यकर्ते येणार आणि या सभागृहात घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती. पण ठीक आहे, आता पक्षप्रवेश झाला आहे. माननीय रवी चव्हाणजी, मी, माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे की आपल्या सर्वांनी आता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपले जुने संघटना, नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो. नक्कीच काही मनमुठाव राहतात, शेवटी मतभेद नाहीये, काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकामेकाविरुद्ध लढतो तेव्हा त्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागतं. त्या पक्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या पक्षाला समोर नेण्याकरता, त्या पक्षाला वाढवण्याकरता आपण पुढे जात असतो. त्या काळामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला एकामेकाची टीकाटिप्पणी होते, काही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात एकामेकावर आपण शिंतोडे उडवतो, त्यामुळे तो काळ निवडणुकीचा असतो. पण मात्र एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता सुधाकर बडगुजरजी, बबनराव घोलपजी आणि संपूर्ण टीमची जबाबदारी आहे की आपल्या सर्व जुन्या नवीन टीमला सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना ही 51% वर मताची झाली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळात सर्व मनभेद दूर करायचे आहेत. या ठिकाणी मला विश्वास आहे की माननीय गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन करतो आहे, संघटनेचं परिवर्तन होत आहे. देवेंद्रजी विकासाचं त्या ठिकाणी पर्व घेऊन पुढे चाललेले आहे. आमचे रवी चव्हाणजी, आम्ही सर्व संघटना मजबूत करण्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट खरी आहे की सुधाकर बडगुजरनी बोलताना एक महत्वाचं वाक्य वापरलं की ज्या पक्षाकरता आपण आयुष्य देतो, ज्या पक्षाला आपण त्या ठिकाणी संपूर्ण जीवन देतो, त्या पक्षामध्ये जर आपला अपमान होत असेल तर खऱ्या अर्थाने आणि पक्षामध्ये असणारे नेते जर अपमान करत असतील, आपण सर्व पद, प्रतिष्ठा, साऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या पक्षाकरता आपलं जीवन देतो, नंतर मात्र त्या पक्षामध्ये जर आपली काळजी होत नसेल आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची संघटना, नेते देवेंद्रजी सारखे देव दुर्लभ कर्तृत्वाचा एक धनी नेता महाराष्ट्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन, सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे असं नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसजींचं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जात असताना सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलपांनी केलेला पक्षप्रवेश हा नाशिक जिल्ह्याच्या परिवर्तनाकरता अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज हा कार्यक्रम छोटा झाला आहे. पुढच्या काळामध्ये गिरीश भाऊ, माननीय देवेंद्रजी जेव्हा नाशिकला येतील तेव्हा एक 25,000 कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आपण त्या ठिकाणी आपण नाशिकमध्ये घेऊया आणि या पक्षप्रवेशात जे काही सुटलेले आहेत, जे काही लोक आता राहून गेले आहेत, कारण इतक्या मोठ्या गर्दीमध्ये काही मान्यवर नेत्यांच्या खाली बसलेले आहेत, अनेक मान्यवर नेतृत्व खाली बसला, त्यांचा या ठिकाणी आता सन्मान होऊ शकला नाही. पण या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो पुढच्या काळामध्ये लवकरच एक 15-20 दिवसामध्ये नाशिकमध्ये एक भव्य त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेऊया. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी काम करूया. आपल्या जे इथले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत शोभाताई गटकळ आणि सुरेशजी होळकर यांचाही पक्षप्रवेश झाला. दीपक बलकवडे हे तर माझ्या पहिल्यापासूनच स्नेही आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश झाला आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो
आणि जसं रवी चव्हाणजींनी म्हटलं, गिरीशभाऊ महाजनांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी तुमची प्रतिष्ठा कधी कमी होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाने तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि पक्षामध्ये कधी असं वाटणार नाही की आपण त्या ठिकाणी काही नवीन घरी गेलो आहे. हा परिवार आहे. आपल्या पक्षामध्ये सर्व परिवार म्हणून काम करतात. काही काळापुरते जरी मतभेद असतील, काही मनभेद असतील तर आपण ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि याकरता आपल्याला माझी विनंती आहे सर्वांना, सर्व नवीन कार्यकर्त्यांना, जुन्या नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करून आपला परिवार, जसं आपण घरात आपले भाऊ, आपली बहीण, आपले आई वडील, आपण पक्षामध्ये ज्या भूमिकेमध्ये, ज्या आपल्या परिवारामध्ये भूमिकेत असतो त्या भूमिकेमध्ये पक्षामध्ये सर्वांनी राहावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्व ज्यांचे पक्षप्रवेश झाले शुभेच्छा देतो. नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम करू, त्या ठिकाणी सर्वांचे गिरीशभाऊ पक्षप्रवेश करू. मी पुन्हा एकदा माननीय बबनराव गुलाबजी, सुधाकर बळगुजारजी आणि संपूर्ण टीमचं, संपूर्ण नगरसेवकाचं मनापासून अभिनंदन करतो. एक त्र्यंबकेश्वर तालुक्यातले देऊळती लांबेजी, सोमनाथ खाटबालेजी, जगनजी मोरे, तुकारामजी महाले, तुकारामजी मोरे, ज्ञानेश्वरजी खाटबाले, राहुलजी बोळके, अजयजी बरबडे, प्रशांत चव्हाण, किरण चव्हाण, राहुलजी आचारी, अमोलजी मोरे, शुभमजी मोरे, अक्षयजी लगड, वैभवजी पवार, महेश महाले, सिद्धार्थ कसबे, योगेश मते आणि तुम्ही सर्वांचेच नावं आपण ते नाशिकमध्ये घेऊ, काही काळजी करू नका. उपस्थित सर्व माजी महापौर आहे, मला माहिती आहे की माजी महापौर अशोकजी आहेत, उद्धवजी, आपली नैनाताई या ठिकाणी महापौर आहेत, 2 महापौर आहेत आणि माजी महापौर म्हणजे महापौर जात राहिले आहेत, माजी महापौर. आणि त्यामुळं जो संकल्प गिरीशभाऊंनी केला आहे 100+ आणि निवडणूक आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये लढायची आहे. एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. पूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पुढे जाऊया. मी माननीय रवींद्र चव्हाणजी, गिरीश महाजनजी, आपण एक अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी केला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, थोडे मतभेद असतात. नवीन कार्यकर्त्याला थोडे मतभेद आम्ही दूर करू. आपले मतभेद आहे, काही मतभेद नाहीये. पाटील काय सर आतापर्यंत त्यांच्याकडे दुसरं काय राहिलं नाही. एवढंच आहे की तुम्ही आरोप कोणावर लावू शकता. जोपर्यंत माननीय न्यायालय कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही आरोपी कुठल्याही आरोपीला जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही, न्यायालय शिक्षा येत नाही, तोपर्यंत कधी कुणाला आपण क्रिटिसाइज करू नये. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत. स्वतः जे बोलतात ते जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले. टीका करणारे जेलमध्ये राहून आले आहेत. तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते. पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतं, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय का. ठीक आहे ना, माहिती द्यायच्या लोकांना. असं आहे की काही स्पर्धा नाही आहे. आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेजीला एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि आमची चर्चा झाली आहे, समन्वयाने चर्चा झाली आहे. आम्ही अजितदादांनी सांगितलं आहे की आमच्याकडे देतात ते आम्ही घेतो, एकनाथजी घेतात ते एकनाथजी घेतील, बाकी आमच्याकडे तर आम्ही घेतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. महायुतीवर सगळे या पुढचं भाजपाचं ऑपरेशन पश्चिम महाराष्ट्र असेल, आणखी कुठल्या मुंबई भागात असेल. आता हे ट्रेलर आहे, पुढचा पिक्चर बाकी आहे. काय त्यांनाही माहिती आहे, माननीय शरद पवार साहेबांना माहिती आहे की आता कोणीही म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचे मुख्यमंत्री असताना, या महाराष्ट्राला विकासाकडे नेत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालेला आहे आणि माननीय देवेंद्रजीच विकसित महाराष्ट्र करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये
एकही व्यक्ती त्यांच्याकडे पक्ष प्रवेशात जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं उचला आईला तर ते पुढे जावा जा जळगावचे कार्यकर्ते पुढे पदाधिकारी बाकी नाशिकमध्ये थोडं पाहिजे प्लीज बाहेर चला. जळगावचे कार्यकर्ते पुढे पदाधिकारी बाकी नाशिकमध्ये थोडं पाहिजे प्लीज बाहेर चला. नाशिकला पदाधिकारी थोडं बाहेर. संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई बाहेर थांबावं. स्टेजवर आमदार अमोल जावळेजी यांच्या नेतृत्वामध्ये अशोक कांडेलकर, अमोल जावळेजी सभागृहामध्ये येतील, मंगेश चव्हाणजी हे सभागृहात येतील. जळगावच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की जळगावचे कार्यकर्ते सभागृहात येतील. नाशिकच्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण सभागृहाच्या बाहेर जावं. जे कार्यकर्ते आहेत नाशिकच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या बाहेर थांबावं. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश यानंतर होईल आणि त्यानंतर संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल. जळगाव आणि संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांच्या सभागृहामध्ये येतील. नाशिकचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सभागृहाच्या बाहेर थांबावे ही नम्र विनंती. स्टेजवर असलेल्या कार्यकर्त्यांना स्टेजवर गर्दी करू नये. यानंतर जळगाव अमोल जावळे, अशोक कांडेलकर यांना विनंती आहे की त्यांनी सभागृहाचा रस्ता द्यावा. ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी सभागृहाच्या बाहेर थांबावं. जसं जळगावच्या आणि संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी सभागृह रिकामं केलं होतं, तसंच नाशिकच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सभागृह रिकामं करावा, बाहेर थांबावं. आणि संभाजीनगर आणि जळगावचे कार्यकर्ते सभागृहामध्ये येतील. बाकी सर्व नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं भाजप परिवारामध्ये स्वागत आहे. त्यांनी थोडा वेळासाठी सभागृहाच्या बाहेर थांबावं ही नम्र विनंती. व्यासपीठावर जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही नम्र विनंती की व्यासपीठावर फारशी गर्दी न करता अमोलजी जावळे, अशोकजी कांडेलकर यांनी व्यासपीठावर यावं. मंगेशजी चव्हाण यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. संभाजीनगरचे जे कार्यकर्ते आहेत, संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यातील कार्यकर्ते स्टेजवर येतील. बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी बाहेर थांबावं. आता यानंतर जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. नाशिकमध्ये पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम करणार आहोत. चेतक जळगावमधला प्रवेश होऊ दे, त्याच्यानंतर ते बाहेर घेतील. जळगाव आणि संभाजीनगरचा प्रवेश होईल, त्याच्यानंतर बाईकसाठी आदरणीय बळवंत साहेब या ठिकाणी उपस्थित असतील. शिस्तबद्ध पक्ष आहे, ते बाईक घेतीलच आणि जळगावचा प्रवेश होईल. नाशिकच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी छोट्या सभागृहाच्या बाहेर थांबावं. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल आणि त्यानंतर आदरणीय अमोलजी जावळे, बडगुजरजी काय सांगा. अमोल जावळे साहेब व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जिल्ह्यातील
जळगावमध्ये कार्यकर्ते आले का शांत थांबा. सगळ्यांना विनंती